कधी विचार केलाय की समजा एखाद्यावर गुन्हा दाखल झाला मग काय होतं? म्हणजे बघा, एका बाजूला राज्याची प्रचंड शक्ती आणि दुसऱ्या बाजूला एक सामान्य माणूस. अशा वेळी त्या व्यक्तीकडे कोणतं संरक्षण असतं? तर आपलं भारतीय संविधान आहे ना, ते आपल्याला एक जबरदस्त ढाल देतं. आज आपण याच ढालीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच अनुच्छेद 20. आणि हे कलम न्याय प्रक्रिया खरंच निष्पक्ष आणि न्याय कशी ठेवते ते समजून घेऊया. आणि हे हक्क म्हणजे काही हवेतला गप्पा नाहीत, हे आपल्या भारताच्या संविधानात अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहेत. आणि संविधान म्हणजे काय, तर देशाचा सर्वोच्च कायदा. हाच तो दस्तऐवज आहे जो आपल्या लोकशाहीचा पाया आहे आणि तोच प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत संरक्षणाची हमी देतो. तर मग आता त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. विचार करा, जेव्हा कोणी कायद्याच्या कचाट्यात सापडतो तेव्हा अख्खं राज्य, अख्खी सिस्टीम त्याच्या विरोधात उभी असते. ही कल्पनाच किती भीतीदायक आहे, नाही का? मग आपलं संविधान हा तराजू बरोबर बॅलन्स कसा करतं? याचं उत्तर आहे आपल्या संविधानातच, खास करून अनुच्छेद 20 मध्ये. याची कल्पना आहे ना, एका मजबूत ढालीसारखी करा. अशी ढाल जी राज्याच्या शक्तीचा गैरवापर होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करते. चला तर मग या ढालीचे एक एक पापुद्रे उलगडून पाहूया आणि ती नक्की कशी काम करते हे समजून घेऊया. या ढालीचा मूळ उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे, पण तोच सर्वात महत्त्वाचा आहे: निष्पक्षतेची खात्री. ही एक गॅरंटी आहे की कुणालाही मनमानीपणे दोषी ठरवता येणार नाही. जी काही दोषसिद्धीची प्रक्रिया असेल ती पूर्णपणे निष्पक्षपाती आणि न्याय्यच असायला हवी. ठीक आहे, तर मग या ढालीचा पहिला थर बघूया. हा आहे पूर्वलक्षी कायद्यांपासून संरक्षण. आता हा शब्द ऐकून जरा किचकट वाटू शकतो, नाही का? पण थांबा, हे प्रकरण खरं तर खूप सोपं आहे. आपलं संविधान हे इतक्या सुंदर पद्धतीने सांगतं ना. अनुच्छेद 20 हे काय म्हणतं की समजा तुम्ही एखादी गोष्ट केली आणि त्यावेळी ती गोष्ट करणं गुन्हा नव्हता, तर नंतर कायदा बनवून तुम्हाला त्या गोष्टीसाठी दोषी ठरवता येणार नाही. सिंपल. म्हणजे अजून सोपं करून सांगायचं झालं तर याचे 2 गोल्डन रूल्स आहेत. पहिला, जे कृत्य घडलं त्या वेळच्या कायद्यानुसारच ते बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं. भूतकाळात जाऊन नियम बदलता येत नाहीत. आणि दुसरा नियम, त्यावेळच्या कायद्यात जी शिक्षा होती त्यापेक्षा जास्त शिक्षा देता येत नाही. शिक्षा नंतर वाढवता येत नाही. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे? जरा विचार करा. समजा तुम्ही आज काहीतरी केलं जे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि उद्या सरकारने कायदा बदलून म्हटलं की काल तुम्ही जे केलं तो गुन्हा होता. काय गोंधळ उडेल? हे तत्त्व हेच तर थांबवतं. ते पक्क करतं की खेळाचे नियम आधीच ठरलेले आहेत आणि सगळ्यांना ते माहीत आहेत. चला आता ढालीच्या दुसऱ्या थराकडे वळूया. हे आहे दुहेरी शिक्षेपासून संरक्षण. हा शब्द आपण अनेकदा सिनेमांमध्ये ऐकला असेल, डबल जेपर्डी. तर मग काय आहे हे डबल जेपर्डी? एकदम सोपं आहे. एकाच गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीवर 2दा खटला चालवता येत नाही आणि शिक्षाही देता येत नाही. एकदा निकाल लागला मग तो दोषी असो वा निर्दोष, विषय तिथेच संपतो. द मॅटर इज क्लोज्ड. आणि अनुच्छेद 20(2) मध्ये संविधानाने हे अगदी स्पष्ट शब्दात लिहून ठेवलं आहे. यामुळे काय होतं तर न्याय प्रक्रियेला एक प्रकारची निश्चितता येते, एक शेवट येतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की एकदा कोर्टाने निकाल दिला की तो अंतिम मानला जातो. हे एखाद्या व्यक्तीला एकाच आरोपाखाली पुन्हा पुन्हा कोर्टात खेचण्याच्या त्रासापासून वाचवतं, नाहीतर त्याला कधीच न्याय मिळणार नाही. आणि आता येऊया आपल्या ढालीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या थराकडे. आणि हा कदाचित सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे: स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नसणं. स्वतःविरुद्ध साक्ष किंवा सेल्फ इन्क्रिमिनेशन याचा अर्थ असा की कुणीही तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल करण्यासाठी किंवा तुमच्याच विरोधात पुरावा देण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. आपल्या संविधानातलं अनुच्छेद 20(3) हे फौजदारी कायद्यातल्या एका खूप मोठ्या तत्वाचा आधार आहे. शांत राहण्याचा अधिकार, राईट टू रिमेन सायलेंट. हे तुम्हाला स्वतःचं रक्षण करण्याची ताकद देतं. आणि हेच कलम जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष या गोल्डन प्रिन्सिपलला मजबूत करतं. म्हणजे काय, तर गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची आहे, फिर्यादी पक्षाची आहे. आरोपीला स्वतःला निर्दोष सिद्ध करायची गरज नाही. तर आता आपण या ढालीचे 3ही थर पाहिले. पण खरा प्रश्न तर आता येतो की ही ढाल किती मजबूत आहे? तिला कधी तोडलं जाऊ शकतं का? हा प्रश्न थेट आपल्या लोकशाहीच्या गाभ्याला हात घालतो. विचार करा, जेव्हा देशावर मोठं संकट येतं तेव्हा आपले हे मूलभूत हक्क काढून घेतले जाऊ शकतात का? अनुच्छेद 20चं काय होणार अशा वेळी? याचं उत्तर पुन्हा आपल्या संविधानातच आहे, अनुच्छेद 359 मध्ये.
हे कलम असं सांगतं की राष्ट्रपती आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करू शकतात, पण इथे खूप मोठा पण आहे, 2 अनुच्छेद सोडून, आणि ते म्हणजे अनुच्छेद 20 आणि 21. अगदी बरोबर. आपल्या सगळ्या मूलभूत हक्कांपैकी फक्त आणि फक्त 2 हक्क इतके महत्त्वाचे मानले जातात की त्यांना देशात राष्ट्रीय आणीबाणी लागली तरीही निलंबित करता येत नाही. आणि हीच आहे अनुच्छेद 20ची खरी ताकद. ही एक अशी ढाल आहे जी कधीच तुटत नाही, एक अशी गॅरंटी आहे जी कधीच मिटवली जाऊ शकत नाही. हे एक प्रतीक आहे की आपली लोकशाही कितीही कठीण काळातून जात असली तरी न्यायाची ज्योत विझू शकत नाही. तर मग आजचा हा आढावा याच विचाराने संपूया. ही एक कधीही न तुटणारी ढाल आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी आहे हे कळाल्यावर न्याय आणि स्वातंत्र्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? आपण नेहमीच सुरक्षित आहोत या जाणीवेचा नेमका अर्थ काय यावर नक्की विचार करा.